नमस्कार, मी अंजली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. देव करू तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ. इथे ना मी माझं सगळं कामावरून आहे ना झोक्यावर जरा निवांत बसले होते. त्यानंतर इथे बसून मी म्हटलं चला तुम्हाला आहे ना माझं डोळ्यातलं काजळ दाखवा. हे पूर्णतः होममेड काजळ आहे. मी घरी बनवून पाहिलेलं आहे आणि खरंच खूप छान झालं होतं. पण त्याआधी मी माऊला शाळेत आणायला गेले. शाळेतून घेऊन येताना ती थोडीशी रुसलेली, कारण की तिला चॉकलेट घेतलं नव्हतं. पण त्यानंतर ती छान झाली. तिने जेवण केलं, मी जेवण केलं आणि ते आमचा टाईमपास चाललेला. ती मला कानातले घालत होते. त्यानंतर तिला झोपवलं आणि मी म्हटलं चला काजळ बनवून दाखवूया तुम्हाला. तेथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे आणि मी घरीच बनवलेले आहे तूप. कापूस आहे, 2 दिवे, 2 ग्लास, एक स्टीलची ताटली आहे. त्यामध्ये ना मी बदाम आणि ओवा टाकलेला आहे. ते पूर्ण आहे ना असं बांधून घेतलं कापसामध्ये आणि नंतर आहे ना गाईचं तूप दिव्यामध्ये टाकलं आणि ते त्याच्यात भिजवत ठेवलं. भिजवल्यानंतर छान दुसऱ्या पंथीत देखील मी तीच प्रोसिजर केली जी ह्या पंथीमध्ये केलेली होती. आणि दोन्ही दिवे पेटवले आणि त्यावरती आहे ना आपल्याला बाजूने ग्लास ठेवायचे होते आणि वरती ही स्टीलची थाळी ठेवायची होती. आणि पूर्णतः ते जोपर्यंत आहेत दिवे तोपर्यंत ती थाळी आहे ना काढायची नव्हती. तर ते त्याच्यावरती पालथं ठेवलं मी ताट आणि नंतर हे असं छान असं आपलं होममेड काजळ तयार झालेलं. तर याच्यात पण अजून थोडीशी प्रोसिजर आहे. ते हे जे होतं ना पूर्ण मी जे काजळ आलेलं ना ते काढून घेतलं एका रिकामा छोट्याशा डब्बीमध्ये. तर ते काढून घेतल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल टाकलं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बदामचं तेल देखील टाकू शकता. तर इथे छान असं होममेड काजळ तयार झालेलं. तर आता मला उत्साह होती ते लावायचं. तर कसं होतं आहे तर खरंच खूप छान झालेलं. मी लावलेलं देखील मगाशी तुम्हाला मी आधी पण दाखवलेलं लावलेलं डोळ्यात आणि आता देखील मी तुम्हाला लावून दाखवणार आहे. नक्कीच तुम्ही घरी बनवू शकता तुमच्या बाळासाठी किंवा तुमच्यासाठी देखील. मला काजळ फार आवडतं मेकअपच्या प्रोडक्ट्समध्ये. जे असेल ना तर मला काजळ आणि लिपस्टिक आवडते लावायला. तर इथे छान असं मी काजळ लावत होते. तर इकडे पहा माझ्या डोळ्यांना काहीसुद्धा झालेलं नाही आहे. मस्त असं होममेड काजळ मी तयार केलेलं आहे. नक्की तुम्ही घरी करून पहा. खूप छान वाटत होतं. आता मी हे भरपूर झालेलं आहे, भरपूर दिवस टिकलंसुद्धा ते छान मस्त. आता पुन्हा जेव्हा मी बनवेन ना तेव्हा तुम्हाला मी ही प्रोसिजर दाखवणार नाही, पण मी बनवलेलं दाखवेन नक्की. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आपण आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा. भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये.